14 एप्रिल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण जगभरात साजरी होत आहे, बरोबर आहे ना. तर मुलांना सूचना दिल्या, आपल्यासाठी 180 विद्यार्थी आहे, मी सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. तुम्ही एवढे आले, तुम्ही भाषण पाठ करून आणलं ना. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार आहोत. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई माहुलकर या आपल्या कार्यक्रमाचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या शाळेमधील सर्व सन्माननीय शिक्षिका म्हणजे सन्माननीय बेकरे मॅडम, तसेच सन्माननीय दंडाळे मॅडम, तसेच प्रियंका मॅडम ह्या उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी सर्वांचे स्वागत करते. आणि ते उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी दरवर्षी करत असतो. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. बाबासाहेबांना लहानपणी जे अनुभव आले ते त्यांनी लिहून ठेवले आहे. कसं माझ्यावर किती अन्याय झाला आहे समाजातल्या लोकांसाठी, म्हणूनच त्यांनी म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यांना लहानपणापासूनच शाळेत खूप अपमान सहन करावा लागला होता. मुलं छोटे छोटे डबे फळ्याच्या मागे ठेवत होते जेवणाचे, पण ते बाकीचे मुलं त्यांना म्हणत होते की तुमचा डबा तिकडे ठेवा, माझ्या डब्याला शिवला नाही पाहिजे, तुमचा डबा शिवला म्हणजे स्पर्श केला नाही पाहिजे. असं हा अपमानच आहे. जातीभेद करायला हवा का नाही, सगळे समानता असली पाहिजे. ते त्यांना उद्दिष्ट घेऊन त्यांना पुढे केलं मग, आणि पुढे गेले आणि ते समानताचे उद्दिष्ट त्यांना प्रस्थापित करायचं होतं. म्हणून त्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता, सगळ्यांना समान अधिकार हे त्यांनी लिहून ठेवलं. म्हणून आज आपल्याला समान अधिकार आहे. दुसरं म्हणजे संघटित व्हा. शिक्षण जर घेतलं आपण, शिक्षण अतिशय महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. कारण की शाळेमध्ये त्यांना अनेक असे अनुभव आले. त्यांना पाणी पण नळावर पिण्यासाठी मनाई होती, तर पाणी नका पिऊन तुम्ही इथलं. एका नाव्याकडे गेले कटिंग करायसाठी, तर तिथे सुद्धा त्यांना बसू दिलं नाही. म्हणजे त्यांच्या लहानपणी खूप असे अन्याय होत गेले. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाकडे वळायला पाहिजे. आपण मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. या समाजातील लोकांची जी अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे, ते दूर केलं पाहिजे. आणि मग दूर करून आपला समाज विकसित प्रगतिशील होईल, म्हणून त्यांना असं वाटलं. आणि मग त्यांनी शिक्षण ही गोष्ट हाती घेतली. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी मुलांची शाळा काढली तुमच्यासाठी, त्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षणाबद्दल खूप महत्त्व सांगितलं. आणि शिक्षणाने काय होते, माणूस स्वतःच्या पायावर स्वतः उभा होतो. अन्याय सहन करण्याची शक्ती येते, म्हणजे प्रतिकार करायचा, अन्यायाची प्रतिकार करण्याची आपल्याला सहनशक्ती मिळते. आणि मग आपण तो अन्यायाला प्रतिकार करू शकतो. कोणत्याही आपल्या जीवनातल्या अनेक समस्या आहेत त्या आपण सोडवू शकतो. या शिक्षणामुळे होतं हे. आणि आपण आपला आर्थिक जो पाठबळ आहे ते मिळतं आपल्याला पुढे चालून. आणि आईवडिलांना आपला आधार होतो. एक सुशिक्षित समाजात आपण एक चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करतो शिक्षणामुळं. म्हणून त्यांनी शिक्षणावर सर्वात जास्त भर दिला. संत गाडगे महाराजांनी शिक्षणावर भर दिला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख सुद्धांनी हे आधीच्या काळात एकत्र बसून हे विचार करत होते, समाजातल्या समस्या कशा सोडवायच्या, समाजातलं अज्ञान, अंधश्रद्धा, ज्या वाईट चालीरीती आहे, प्रथा आहे, त्या बंद कशा करायच्या हे त्यांनी सांगितलं. बघा आता मग त्यांनी हे समोर 14 तळ्याचं पाणी त्यांना बाकीच्यांना पिण्यासाठी मान्य नव्हते, ते सुद्धा खुलं करून दिलं 14 तळ्याचं पाणी. म्हणजे जिथे तिथे समाजच त्यांचा आडवा येत होता. परंतु बाबासाहेबांनी, त्यांचे जे वडील होते रामजी, त्याने ते सैनिकमध्ये होते, त्याने त्यांना शिक्षणासाठी एका खोलीमध्ये राहून शिक्षणाची सोय करून दिली. अनेक पुस्तकं आणून दिले आणि ते पुढे गेले वाचून. पण ऐकले पाहिजे ना, आपल्या घरी मोठं घर असून आपण अभ्यास करत नाही, करतो का? 4-5 रूम असते, पण एकाही ठिकाणी आपलं मन लागत नाही. आई म्हणतात इथं अभ्यास कर, इथं अभ्यास कर, कोणी येते इथं अभ्यास कर, पण ते एका रूममध्ये सगळ्यांचा व्यवहार कसा चालत असेल पाहाबरोबर. ते एकाच रूममध्ये बसून अभ्यास करत असत. त्यांना वाटते की माझा मुलगा शिकून मोठा व्हावा आणि पुढे जावा. आणि जेव्हा तो चांगल्या मार्काने पास होत गेला, जेव्हा 24 तासात होते 18 तास अभ्यास करू लागले. तुम्हाला ग्रंथालयाचे सुद्धा उदाहरण आहे. ग्रंथालयात ते बसत होते, पण ग्रंथालयातला जो एक माणूस आहे तो गार्डवाला, तो म्हणे आता वेळ झाली, चल उठ, चल घरी. पण ते त्यांचा विचार उठायला करत नव्हता. आता तुम्हाला म्हणायला लागते की वाच वाच वाच, पण त्यांना वाचन करायची इतकी आवड होती का ते पुस्तकच सोडत नव्हते. भूक लागत होती तर ब्रेडचा तुकडा खात होते, तरी पुस्तक वाचत होते. आणि मग तो गार्ड म्हणायचा की मी हे बंद करतो ग्रंथालय, तू बाहेर ये. तेव्हा ते कसे तरी बाहेर येत होते, परंतु तुला वाचण्याशिवाय येत होते.
इतकं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि पुस्तक वाचूनच आपल्याला ज्ञान प्राप्त होते. हे माहीत आहे ना तुम्हाला. जर तुम्ही पुस्तकच वाचणार तुम्हाला इतर गोष्टी कशा माहीत होईल. तुम्ही खूप छोटे आहे म्हणून तुम्ही आतापासून वाचनाची उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप पुस्तकं वाचा. घरी आपल्या घरी लग्नाच्या पत्रिका येते, वाढदिवसाच्या पत्रिका येते, ते पूर्ण वाचायच्या. त्यानं वाचन होते. आपल्या आईसोबत वडिलांसोबत आपण गावाला जातो तर बोर्डवर लिहिलेलं राहते ते पूर्ण वाचायचं. इंग्लिश मराठी भिंतीवरचे सुविचार येते, सूचना इन्स्ट्रक्शन ज्या दिलेल्या असेल तर पूर्ण वाचायच्या. त्यानं तुमचं वाचन होते. समजलं ना. आणि बाबासाहेबांनी जे वडील जे रामजीने जे सांगितलं ते पुढे मग गेले. वकिलीची चांगली परीक्षा, बॅरिस्टर झाले, पास झाले, खूप चांगलं उच्च शिक्षण घेतलं. परंतु हे सगळं काही यश पाहण्यासाठी रामजी त्यावेळेस नव्हते. त्यांचा एक रत्न तयार झाला या समाजासाठी, म्हणून भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला. आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आपण लिहितो. भारतरत्न इतकी सोपी गोष्ट नाही आहे. हा भारतरत्न कोणाच्या अगोदर नावाला लागेल म्हणून त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात खूप मेहनत घेतली, कष्ट केले सहन, आणि आपल्यासाठी ते प्रगतीवर आपल्याला आणलं. त्यांनी शिक्षणाच्या प्रगतीवर आणलं. त्यांचे विचार आपण रोज घेऊया. नुसतं भाषण दिल्याने त्यांचे विचार होणार नाही, ते कृतीत आणावं लागेल. आपली परिस्थिती नाही आहे, नाही तर आपण परिस्थिती चांगली असते तर आपण या शाळेत शिकलो असतो, आलो असतो की तुम्ही. मग तुम्ही आपण साधारण मी सामान्य परिस्थितीमधली आहे, तुम्ही पण सामान्य परिस्थितीमधले. फक्त आपलं जे पुस्तक आहे संपत्ती, ते पुस्तक जर चांगलं पाठ केलं, आपण वाचलं तर आपण खूप पुढे जाऊ शकतो असे बाबासाहेब म्हणायचे. यांच्या प्रतिमेला माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत.